तर आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते आत्ताच्या क्षणाची। ही सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजेच उद्याच्या बंदविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली। तर विरोधकांनी पुकारलेला बंद बेकायदेशीर आहे, कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। बंद केला तर कायदेशीर कारवाई करावी हायकोर्टाने असे निर्देश देखील दिल्याची माहिती आहे। महाविकास आघाडीच्या बंदवरून मुंबई हायकोर्टाने सरकारला निर्देश दिलेत। बदलापूर घटनेविरोधात महाविकास आघाडीकडून उद्या बंदची हाक देण्यात आली आहे। तर उद्याचा बंद हा बेकायदेशीर असल्याचं हायकोर्टाने म्हटलंय। कोणत्याही पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही असं देखील हायकोर्टाने म्हटलेलं आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। कोणत्याही पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही। महाविकास आघाडीच्या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या नोटिसा देखील जात आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद नेमकं काय? एकूणच आज या ठिकाणी गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा जो महाराष्ट्र बंद पुकारला होता त्याला याचिका दाखल करून आव्हान दिलं होतं आणि हा बंद बेकायदेशीर असल्याची भूमिका जी आहे ती गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात घेतले होते। आणि सकाळच्या सत्रामध्ये या सगळी सुनावणी झाल्यानंतर कोर्टाची वेळ मागून घेत दुपारी पुन्हा याबाबतची सुनावणी घेतली आणि आता या सुनावणीच्या दरम्यान हा बंद कसा बेकायदेशीर आहे केजी बाळकृष्णन यांच्या केसचा हवाला देत या संपूर्ण राष्ट्रीय बंदमुळे कशा पद्धतीनं सरकारी मालमत्तेचं नुकसान होतं, त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांना कशा पद्धतीचा त्रास सहन करावा लागतो अशा वेगवेगळ्या गोष्टींचे रेफरन्सेस देण्यात आले। त्याच वेळेला राज्य सरकारकडून महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी हा सगळं जे बंद आहे निश्चित गोविंद प्रवीण दरेकर भाजप नेते आपल्या बरोबर जोडले गेलेत। प्रवीणजी, उद्याचा बंद बेकायदेशीर असं हायकोर्टानं म्हटलंय। मला वाटतं कोर्टानं यांच्या राजकीय नौटंकीला चोख चपराक बजावलेली दिसते। बदलापूरची घटना झाली ती निंदनीय आहे, त्याची आपण निंदा करावी तेवढी थोडी आहे, परंतु त्या घटनेचा आधार घेऊन राजकीय पोळी भाजण्याचा दुर्दैवानं प्रयत्न हे अशा प्रकारचं किळसवाणं राजकारण करत विरोधी पक्ष करताना दिसतोय। त्याचं प्रत्यंतर आपण बदलापूरचं जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फलक जे पूर्वनियोजित पद्धतीनं त्या ठिकाणी तयार करून आणलेले दिसत होते। म्हणजे राजकारणाला किती खालच्या पातळीवर राजकारण करावं हे या ठिकाणी विरोधक या गोष्टींना दाखवत आहेत आणि म्हणून त्यांनी राज्यभर राजकीय उद्देशाने हे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, परंतु कोर्ट शेवटी लार्जर पब्लिकच्या इंटरेस्ट मध्ये पाहत असतं आणि कायद्याची जपवणूक करणं, शांतता कायदा सुव्यवस्था राखायला कोर्टाने नेहमी प्राधान्य दिले आणि त्याच पद्धतीनं आज बेकायदेशीर संप तुम्हाला करता येणार नाही अशा प्रकारची चपराक या ठिकाणी कोर्टाने दिले। परंतु आता ते कोर्टाचंही मानायला तयार नाहीत। म्हणजे त्यांना आपल्या राजकारणासाठी एक तर ते सरकार मानत नव्हते, पोलीस मानत नव्हते, आता न्याय व्यवस्थालाही ते त्या ठिकाणी मानत नाहीत। यापेक्षा लोकशाहीचं दुर्दैव काय असू शकतं? निश्चित प्रवीणजी, काही वेळापूर्वी उद्धव ठाकरेजींनी पत्रकार परिषद घेतली होती। त्यांनी असं म्हटलं होतं की उद्याच्या बंदच्या बाबतीत सरकारनं किंवा सत्ताधाऱ्यांनी कुठलाही आताताईपणा करू नये। नाही, मला वाटतं सत्ताधारी आताताईपणा करायचा काय विषयच आहे। सत्ताधारी पक्षाला महाराष्ट्रातल्या जनतेची काळजी आहे। राजकीय पक्षाची कार्यकर्ते आणि नेत्यांपेक्षा सर्वसामान्य जनता ही सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याच्यामुळे जनतेला त्रास होऊ नये, त्यांच्या हक्काचं संरक्षण व्हावं आणि त्यांना कुठेही संपातना त्रास होऊ नये ही सरकारची भूमिका असतात। त्याच्यात आताताईपणा काय? आता कोर्टाने निर्णय दिलाय त्याला आपण आताताईपणा म्हणाल का? बरं प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद। प्रवीण दरेकर भाजपचे नेते आपल्या बरोबर जोडले गेलेले होते। तर माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। पृथ्वीराजजी, उद्याचा बंद बेकायदेशीर असं हायकोर्टाने म्हटलंय। असं आहे की घटनेच्या 19व्या परिशिष्टाप्रमाणे नुसार फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन अँड राईट टू पीसफुल असेंब्ली हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे। आम्ही आता संप किंवा बंद किंवा जे काही नाव त्याला असेल किंवा कोर्टने म्हटलं की वेगळ्या पद्धतीने करायचं आम्ही ते करू,
आमचा कुठलाही नागरिकांना त्रास द्यायचा उद्देश नाही, रस्ता रोकोचा उद्देश नाही, तोडफोड करायचा उद्देश नाहीये. आमचा फक्त उद्देश आहे की सरकार ज्याप्रमाणे ही घटना दडपून टाकायचा प्रयत्न करते त्या चिमुकल्यांना न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची भूमिका आहे. आणि त्यामुळं राज्यभरातलं मोबिलायझेशन करून लोकांचं त्या ठिकाणी दडपण सरकारवर आलं पाहिजे आणि सरकारने त्यामध्ये प्रामाणिकपणे न्यायदान केलं पाहिजे. दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि जे त्याला पाठीशी घालतील अशा लोकांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे एवढीच आमची राष्ट्र मागणी आहे. आणि आमची कुठलीही तिथं जनतेला त्रास व्हावा किंवा सरकारला तोडफोड सहन करावी लागायचं अशी आमची कुठली इच्छा नाही. हायकोर्टाने काही निर्बंध घातले आम्ही त्याचंही पालन करू, पण आम्ही आमचा हा राईट आहे, आमचा हा हक्क आहे, अधिकार आहे, तो मला वाटतं कुठल्याही प्रकारे थांबवता येणार नाही. बर, खूप खूप धन्यवाद. पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री आपल्या बरोबर जोडले